या प्रभागातील सर्व मतदारांना मी एकच विनंती करते की महाविकास आघाडीला तुम्ही निवडून द्या आणि आमच्याकडून तुम्ही समाजकार्य करून घ्या। आम्ही प्रभाग क्रमांक 9 मधील महाविकास आघाडीचे 4 उमेदवार या कुचननगर परिसरामध्ये आलेलो आहोत। प्रभागातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला आहे। याचं कारण असं आहे, जे सत्ताधारी आहेत आपण पाहतोय त्यांनी पक्ष फोडले, त्यानंतर उमेदवार फोडले। एका तर भाजपच्या 72 उमेदवारांना छाननीच्या वेळी एक स्वतःचा एबी फॉर्मच गिळून टाकला। निवडणूक कोणत्या थराला न्यायची हे भाजपवाल्याकडून शिकलं पाहिजे। अत्यंत क्रूर थट्टा लोकशाहीची चालली आहे। ही लोकशाहीची थट्टा थांबवायची असेल, लोकांना शांतपणे आणि निर्भय वातावरणामध्ये जगायचं असेल तर निश्चितपणानं हे आता भाजपवाल्याला हाकललं पाहिजे। भाजपची जुलमी राजवट सुलतानी राजवटीपेक्षाही वाईट आहे, ब्रिटिशापेक्षाही वाईट आहे, ती आता संपली पाहिजे। लोकशाही टिकवण्याची लढाई आम्ही जिंकतोय। त्या लढाईसाठी सगळ्या नागरिकांनी आमच्या पाठीशी राहावं, मतदारांनी आम्हाला समर्थन द्यावं अशी हाक आम्ही घालतोय। नागरिकांच्या समस्या प्रचंड आहेत। आजही आम्हाला 75व्या वर्षात दिवाबत्ती, लाईट, नळ आणि पाणी ह्याच विषयावरती भांडावं लागतंय। ह्याच्यासारखं दुर्दैव काहीच नाही। सोलापुरात जर एखाद्या निवडणुकीतील उमेदवाराला पाठीमागे घेण्याच्या कारणावरून जर हत्या होत असेल, सोलापूरची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांना आता रोखण्यासाठी ह्या महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवाराला विजयी करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो। सरबत फेरी काढलाय मी, लोकांची प्रतिसाद चांगला आहे। हे महाविकास आघाडीला लोक चांगला प्रतिसाद द्यायला लागलेत आम्हाला। यांचा अन्याय, यांचा अत्याचार लय होऊन गेलंय, लोक बी कंटाळले त्यांना। भागामध्ये फिरत असताना हे भाग गोरगरिबांचा आहे, करून खाणाऱ्यांचा आहे, कष्ट करणाऱ्या लोकांचा आहे। विडी कामगार, यंत्रमाग कामगार या सोलापूर शहरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहेत। त्यांच्यासाठी आम्ही हे लढा देऊ लागलो आणि प्रत्येक भागामध्ये आम्हाला जाताना उत्स्फूर्तपणे आम्हाला ते प्रतिसाद देत आहेत आणि त्यांच्या वतीने आम्ही प्रामाणिकपणे जनतेला न्याय देण्यासाठी, प्रामाणिक कामेसाठी आम्ही या 14 जण आम्ही याच्यामध्ये उतरलेलो आहोत। लोकांना प्रामाणिक न्यायासाठी आणि जे अत्याचार वाले महिलांवर ते थांबवावं। आता 2-3 वर्षाच्या मुलींना सुद्धा सोडेनात, किती आपण बघतो, हे खूप दुर्दैवी आहे। ऐकायला सुद्धा असं आम्हाला नको वाटतं, इतकं नराधमाचं निर्माण झालेत। हे सरकारहून एवढं राज्य सरकार त्यांचंच आहे, वरून ते दिल्लीपर्यंत खालीपर्यंत त्यांचं सरकार आहे। काय आहे का याच्यामध्ये स्त्रियांना काही मध्ये असं त्यांचं व्यवस्था नाहीये किंवा त्यांची सुरक्षा नाहीये, अशा विरुद्ध आम्ही लढा देऊ लागलो। त्या ह्याच्याने सगळ्या नागरिकांनी जागरूक होऊन आपलं मतदान न विकता आपण स्वतंत्रपणे लढा देऊन आपण मतदानाचं दान केलं पाहिजे। आपण आपल्या मनगट कुणाच्या याच्यामध्ये हे ठेवू नये। आपण स्वतंत्रपणे आम्हाला सगळ्यांना बहुमताने निवडून द्यावं असे मी लोकांना सगळ्यांना आवाहन करीत आहे।